घरोघरी पोहोचवण्यासाठी आज मी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन चालू केलेलं आहे. आज शिवाजी महाराजांनी स्वराज्याची जशी मुहूर्तमेढ रोवली होती त्यांचाच आदर्श घेऊन, त्यांची प्रेरणा घेऊन मी आज हा सगळा प्रवास चालू केलेला आहे. आज तुम्ही प्रभाग क्रमांक 21चं जर चित्र बघितलं तर सत्ताधारी भाजपचे पण उमेदवार आज प्रचाराला तुम्हाला दिसत नाही. त्याच्या मागचं भाजपचं कारण असं आहे की त्यांनी 15 वर्षात कामच नाही केले प्रभागात. बाकी पक्षांच्या उमेदवारांचं पण प्रचार तुम्हाला बघायला मिळणार नाही, कारण त्यांच्याकडे ते जे वातावरण आहे, युतीचं वातावरण, त्या सगळ्या वातावरणात ते अजून विचार करतात की प्रचार करायचा का नाही, निवडणूक लढवायची का नाही. माझ्या या सगळ्या मित्रपरिवाराचा जो माझ्यावरचा विश्वास आहे तोच आत्मविश्वास माझ्यावरचा म्हणून मी आज प्रचाराला सुरुवात करतो आणि लोकांपर्यंत पोहोचतो. आज वस्ती भागात असेल किंवा पूर्ण प्रभागामध्ये असेल, मी माझं नाव, माझं पक्षाचं नाव आणि माझं काम आजपासून पोहोचवणार आहे. आणि ही निवडणूक फक्त किंवा हा प्रचार फक्त निवडणुकीपुरतं नसून हा इथून पुढच्या माझ्या प्रवासाची सुरुवात आहे आणि ती इथून पुढं कायम राहील. अक्षय भोसले जे ड मधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, मशाल हे चिन्ह घेऊन ते निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. आपण पक्ष प्रवेश करताना मशाल चिन्ह, उद्धव ठाकरे गट, शिवसेना हाच पक्ष का निवडले? आज प्रश्न ज्यावेळेस मी पक्षाची शाखा टाकली प्रभाग क्रमांक 21मध्ये, गेले 8 वर्ष शाखेचा किंवा पक्षाचा एकही कार्यक्रम तिथं झालेला नव्हता. मी 8 वर्षानंतर तिथं शाखा ओपनिंग केली. पक्षप्रवेशाच्या 8 दिवसानंतर आमचे वडील संजय मामा भोसले म्हणून प्रचलित आहेत प्रभागामध्ये, शहरामध्ये. हे जुने शिवसैनिक आहेत आणि शिवसेनेचा वारसा हा आम्हाला लहानपणापासून आहे. आणि जसं मी म्हटलं की शिवसेना हा पक्ष मला आवडण्यामागचं अजून एक कारण असं की वंदनीय बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं जे ध्येय होतं, त्यांचं जे उद्दिष्ट होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, या उद्दिष्टावर मला चालायचं म्हणून मी तो पक्ष निवडला. आणि मागेही मी जसं एकदा म्हटलं होतं की ज्यांचा वारसा गद्दारांचा होता त्यांनी नेता बाराचा निवडला, जे निष्ठावंत होते त्यांनी नेता प्रामाणिक निवडला. हे एकमेव कारण होतं त्यामागे. प्रभाग क्रमांक 21मधील जी 80,000 लोकसंख्या आहे, त्या 80,000 लोकसंख्येपर्यंत आपण पोहोचू शकतो कोणत्या माध्यमातून, कसं निवडलं? 80,000 लोकसंख्येमधला जो आता प्रभाग आहे, जे मी एकमेव असा उमेदवार होते की हाच प्रभाग 39 म्हणून जेव्हा प्रशासनाने डिक्लेअर केला होता त्यावेळेस मी प्रत्येकाला सांगत होतो की आज आपण उभं राहिलं पाहिजे किंवा लोकांसाठी म्हणून आपण पुढं आलं पाहिजे. आज आंबेडकर नगरसारखा भाग असेल, प्रेमनगरसारखा भाग असेल किंवा बुलटेकडीसारखा भाग असेल, या भागांनी जर मिळून ठरवलं तर आज या प्रभागाचं चित्र पूर्ण बदलू शकतं. आणि बुलटेकडीच्या जो वस्ती भाग आहे त्या वस्तीमध्ये मी राहिलेलो आहे, लहानाचा मोठा झालेला. त्याच्यामुळं त्या प्रत्येक लोकांशी माझा कनेक्ट आहे. आणि हा जो सगळा मित्रपरिवार तुम्ही बघताय हा तोच वस्ती भागातून, सोसायटी भागातून आलेला मित्रपरिवार आहे माझा. त्याच्यामुळं प्रत्येक लोकांसोबत माझं कॉन्टॅक्ट आहेच. ते फक्त आत्ता या राजकारणाच्या स्वरूपात त्यांना भेटीगाठी करायच्या म्हणून हा सगळा प्रवास सुरू केलेला आहे. खरं तर या राजकारणाच्या गदारोळामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्वसामान्यांनी निवडणूक लढवली की नाही हा असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु वस्ती भागातून येऊन व्यावसायिक म्हणून, एक सामाजिक तळमळ म्हणून त्यांनी एक उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे पक्षाकडून. त्यांना आता प्रचाराला ते सुरुवात करणार आहेत. खरं तर तरुणांसाठी हा आदर्श आहे की सर्वसामान्य व्यक्ती आणि तरुणसुद्धा निवडणूक लढू शकतात. त्यातून काही तरुण वाट काढत आपली निवडणूक लढण्याचा प्रयत्न करत आहेत, सामान्यांसाठी काहीतरी करण्याची तळमळ दाखवत आहेत. त्याच्यामध्ये हे एक उमेदवार होते प्रभाग क्रमांक 21चे. त्यांना आपण त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात आणि थांबूयात. धन्यवाद.